सस्नेह नमस्कार. आपल्या सभोवताली कधी नव्हे एवढे निराशेचे मळभ दाटून आले आहे. अनेक लिहिते हात सोडून जात आहेत. शब्द पोरके होत आहेत. निरनिराळ्या माध्यमातून डोळ्यांवर धडकणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांनी मनाची तर अगदी मच्छरदाणी होऊन जाते. टीव्ही पाहू नये, वर्तमानपत्रे बाजूला सारावीत आणि फेसबुक, व्हॉट्सअप तर अनइन्स्टॉलच करून टाकावे, इतके पराकोटीचे हताशपण मेंदूचा सगळा स्पेस व्यापून टाकत असताना आयुष्याचा हरवलेला अर्थ शोधण्यासाठी पुस्तकांशिवाय अन्य कोणता पर्याय आपल्या पुढे आहे? लोकांकरिता विश्वात्मकाकडे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनाही ग्रंथ सामर्थ्याचे नेमके मोल माहिती होते. म्हणून पसायदानाच्या शेवटी त्यांनी आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी असे म्हटलेले आहे. म्हणजे उमेदीचा दीप तेवता ठेवण्यासाठी पुस्तकांचे बोट पुन्हा एकदा आपल्या हातात घ्यायला हवे. पुस्तकेच प्रेरणेच्या पसायदानाप्रत नेऊ शकतात असे कल्पक विद्यार्थी समूहालाही वाटते. यामुळे या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने युवा मनवंतर व कल्पक विद्यार्थी समूहाच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रंथोपजीविये या उपक्रमाचे नियोजन केले आहे. 23 एप्रिल हा दिवस युनेस्कोने पुस्तक दिन म्हणून घोषित केला आहे. तो का घोषित केला? हे स्पष्ट आहे की पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तकाचं आणि वाचनाचं महत्व जगापर्यंत तसेच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवता यावं हा उद्देश यामागे आहे. पुस्तक, मग ते भुर्जपत्रावरील असो वा डिजिटल रूपातलं, त्याचे बाह्यरूप कसेही असो, अंतरंगात मात्र ओल सामावलेली असते. पुस्तकं मुळात वाचायची का? वाचनाचं काय महत्व आहे? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटाचे, दुःखाचे प्रसंग येत असतात. कधी जवळची नाती तुटतात, तर कधी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा प्रसंगांना आपण कसं सामोरं जायला हवं? आयुष्याचं ध्येय, उद्दिष्ट काय असावं हे सांगण्यासाठी पुस्तकांसारखा जवळचा दुसरा मित्र नाही. निराशा असतेच आसपास, पण पुस्तक हाताशी असले ना की ती आपणाला सतावत नाही. स्पर्श करते, मात्र खोलवर उतरत नाही, ओरखडे उमटवत नाही. पुस्तकं आणखी काय करतात? तर नुसता आधार देत नाहीत, दिलासा देत नाहीत, तर सगळ्यात महत्वाचं काम जर कुठलं पुस्तक करत असेल तर ते आपणाला माणूस बनवण्याचं, संवेदना देण्याचं कामही करत असतात. यातूनच संस्कृतीचे बांधकाम घडून येते. लेखक, प्रकाशक, ग्रंथपाल आणि वाचक या चौघांवर या एकंदरीत वाचन संस्कृतीचा डोलारा आधारलेला. म्हणून या 4 स्तंभांच्या दृष्टिकोनातून पुस्तकाचे वेगळे मर्म उलगडून पाहण्याचा प्रयास याद्वारे करायचा आहे. हे 4 स्तंभ पुस्तकांकडे कसे पाहतात? त्यांची पुस्तक प्रेमाची परिभाषा नेमकी कशी आहे? हे समजून घेणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. 23 एप्रिल ते 26 एप्रिल असे 4 दिवस चालणाऱ्या या उपक्रमात 4 मान्यवर आपापल्या भूमिकेनुसार त्यांच्या आयुष्यातील पुस्तकाचे मोल उलगडून दाखवणार आहेत. यातील पहिले मान्यवर आहेत श्रीधर नांदेडकर, औरंगाबाद. संवेदनशील कवी आणि लेखक. 1990 नंतरच्या कवितेतील एक महत्वाचं नाव. सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाहीये हे 2 महत्वाचे कविता संग्रह प्रकाशित. याशिवाय भारूड ही स्मरणिका, वाचनवेध हा विशेषांक आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या द्वैमासिकाचे दीर्घकाळ केलेले संपादन
हे त्यांचे संपादन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य. याशिवाय इंडियन लिटरेचर या साहित्य अकादमीच्या राष्ट्रीय नियतकालिकासाठी 21व्या शतकातील मराठी कविता या विभागाचे संपादन व त्यासाठी लिहिलेली प्रस्तावना ही दखलपात्र नोंद. साहित्य क्षेत्रातील लक्षणीय योगदानासाठी कवी यशवंत पुरस्कार, उगुबाई काव्य पुरस्कार, कवयित्री लीला धनपलवार पुरस्कार अशा अनेक महत्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित. त्यांना कवी कारुणिक किमयागार असे संबोधून त्यांचे निराळेपण विशद करताना बालाजी फड यांनी म्हटले आहे, तुझं करुणेचं हे अमर संगीत संपता संपत नाही. अमर्याद आपुलकीची वीण उकलू जाता वाढतच राहते वरचे वर असीम. मनाचा मळ आणि तळ शोधून काढणारे तुझे हात फुटोत कागदावर. तुझ्या रक्ताला आकार येत राहो शाईचा भडक लाल. तुझे शब्दच करतील सोबत येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांची आणि भाषेच्या आकाशात उडतील कवितेचे थवेच्या थवे शिकाऱ्यांचे जाळे घेऊन उंचच उंच. मूल्यऱ्हासाच्या काळात माणूसपणाचे निके सत्व उजागर करण्यासाठीच्या कविता लिहिणाऱ्या त्यांच्यासारख्या संवेदनशील कवी लेखकाचे आमच्या सर्व उपक्रमांशी जोडलेले असणे ही गोष्ट आम्हाला आंतरिक बळ पुरवणारी आहे. कवी आणि लेखक या भूमिकेतून त्यांनी प्रस्तुत उपक्रमात केलेल्या मांडणीचे आपण हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मागच्या 1 वर्षापासून वाचनाच्या संदर्भाने, युवा प्रेरणेच्या संदर्भाने, ग्रंथांच्या संदर्भाने, कवितेच्या संदर्भाने, विद्यार्थ्यांच्या समीक्षेच्या संदर्भाने असे असंख्य उपक्रम सुरू आहेत. कोरोना काळाला प्रतिसाद देण्यासाठी, सकारात्मक आणि सर्जनशील प्रतिसाद देण्यासाठी माझा जवळचा मित्र कवी विश्वाधार देशमुख हा आणि त्याचे सगळे सहकारी विद्यार्थी मित्र हे इतक्या आत्मीयतेने करतायत की मी मनापासून तुम्हा सगळ्यांचं फार अगदी मनातून अभिनंदन करतो. तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने सगळ्या तरुण मित्रांना, सर्व रसिक श्रोत्यांना आणि तुम्हा सर्वांनाच या पुस्तक दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. मित्रहो, पुस्तकांचं जे जग आहे ते फार अफाट आहे. खरं तर वाचणाऱ्याचं जगही अफाट असायला हवं, पण काळाच्या ओघामध्ये वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. हे विदारक सत्य आपण समंजसपणाने स्वीकारायला हवं. आणि असा स्वीकार करण्यासाठी, असा स्वीकार करणं परंपरेने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणजे वाचन संस्कृतीचा हा जो ऱ्हास होतोय
तर यामागे म्हणजे मॅथ्यू आर्नॉल्ड असं म्हणालेच होते की सिव्हिलायझेशन ला सगळ्यात जास्त ती जसं जसं विकसित होत जाईल आणि भौतिक जग जसं विकसित होत जाईल तसं तसं संस्कृतीला ते मारक ठरेल. आता भौतिकतेचा हा जो वेगवान रथ आहे तो संस्कृतीला चिरडूनच पुढे धावत असणार आहे. त्यामुळे आपण वाचन संस्कृतीवर होणारी आक्रमणं, त्यातली असहाय्यता आणि त्या वाचन संस्कृतीवर आपल्या अल्पसंख्य समूहाचं असलेलं अत्यंत आत्मीय अशा प्रकारचा जिव्हाळा आणि प्रेम असा तो संघर्ष असणार आहे. तिचा ऱ्हासही होत राहील आणि आपण जीवाच्या आकांतानं तिला वाचवण्याचा प्रयत्न देखील करू. मला वाटतं लेखकाचं जे काम आहे ते मात्र ही ऱ्हासशीलता थोपवणं आणि नवनिर्माणाचं स्वप्न जे आहे ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड करत राहणं असंच असायला हवं. आणि ते तसं असतं देखील. म्हणून आपल्याला असा पुस्तक दिन साजरा करावा लागतो. म्हणून आपल्याला असा वाचन दिन साजरा करावा लागतो. खरं तर आज विल्यम शेक्सपियरचा वाढदिवस. म्हणजे शेक्सपियरचा काळ आपल्याला जो सांगितला जातो तो आहे 1564 ते 1616. म्हणजे 52 वर्षाचं जीवन त्याच्या वाट्याला आलं. ज्ञानेश्वर माऊलींचा काळ बघा 1275 ते 1296. 21 वर्षाचं जीवन. आणि संत तुकाराम महाराजांचा काळ पहा 1608 ते 1650. ज्ञानेश्वर माऊली 21 वर्ष आणि तुकाराम माऊली 42 वर्ष. ही काळाची चौकट भेदून त्यांनी विश्वात्मक प्रकाश जो उमटवला त्याच्या प्रकाशात आपण कितीही अल्पसंख्य असलो तरी आपण उजळून निघू शकतो. हा विश्वास मला सगळ्या तरुण पिढीला द्यावासा वाटतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी भाषेचा दिवा ठेवला, तो प्रज्वलित केला, ज्ञानाची ज्योत तेजाळली. तुकाराम महाराजांनी भक्तीची भाकरी दिली, निस्वार्थ असीम प्रेम शिकवलं. म्हणून मला कवितेच्या ओळी सुचल्या. त्यात मी म्हटलंय 800 वर्ष दिवा विझला नाही, 400 वर्ष भाकरी संपली नाही. हे आमचं संचित आहे. ही आमची परंपरा आहे. हे आमचं साहित्य आहे. हे आमचे ग्रंथ आहेत. या ग्रंथांचा उजेड शाश्वत आहे. आणि मित्रहो, या शाश्वततेचं विस्मरण होऊ नये
म्हणून आपण हा पुस्तक दिन साजरा करतो. मित्रो, हाच धागा पकडून माझा एक फार आवडता कवी आहे, जर्मन ऑस्ट्रियन. तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल, रायनर मरिया रिल्के. माझ्यावर फार प्रभाव आहे त्या कवीचा, त्याच्या तत्वज्ञानाचा, जीवनविषयक तत्वज्ञानाचा. तो असं म्हणतो, हाऊ गुड इट इज टू बी अमंग पीपल हु आर रीडिंग. काय स्वप्न असू शकतं एखाद्या सर्जनशील माणसाचं? स्वप्न काय असू शकतं? तो वाचणाऱ्या मित्रांच्या कोंडाळ्यामध्ये राहणं किती सुखाचं असतं. पुस्तक वाचणारे मित्र ही किती दुर्मिळ गोष्ट झाली या काळामध्ये. सुदैवानं मला फार चांगले मित्र लाभले. खरं तर न वाचणाऱ्यांचं जग आपल्या वाट्याला येईल असं मला तरुणपणी कधी वाटलंच नाही. म्हणजे लहान मुलगी एखादी बाहुली गच्च धरून ठेवते, तसं मी या काळात पुस्तक धरून ठेवतो. ते माझ्या सुरक्षिततेचं रहस्य आहे. म्हणजे गच्च धरून ठेवण्यामागे हरवण्याचं किंवा हिरावण्याचं भय असतं. मला वाटतं बाहुली काय, पुस्तक काय, किंवा एखादा तळहात काय, कुणीतरी तो गच्च धरून ठेवतो, त्यामागे स्वप्न निसटून जाण्याचं भय असतं. आणि पुस्तक, त्याच्याविषयी असं नेहमीच म्हटलं गेलं की पुस्तक म्हणजे एक गोठलेला काळ. तो तुमच्या तळहाताच्या उभेनी आणि तुमच्या डोळ्यातल्या प्रकाश किरणांनी वितळायला लागतो. हे काळाचं वितळणं फार अद्भुत असतं. म्हणजे ज्यांना काहीच बोलता येत नाही, जे मुक्या जनावरांसारखे, पशुपक्ष्यांसारखे असतात, अशा माणसांच्या कहाण्या लेखक त्याच्या पुस्तकातून अजरामर करत असतात. म्हणजे तुम्हाला पाऊल टाकण्याची गरज नाही. एक पाऊल न ठेवता, एक पाऊल न टाकता जगाची सफर घडवणारी जादू म्हणजे पुस्तक. पॉल स्विनी नावाच्या लेखकांनी हे म्हटलं आहे. सगळ्या जगाची सफर तुम्हाला पुस्तक घडवतं. म्हणून पुस्तक वाचायचं. खरं तर पुस्तक बोलतच असतं. पुस्तकं बोलतच असतात. पण चांगलं पुस्तक जे आहे ते ऐकूनही घेतं. म्हणजे वाचकाच्या दुःखाला स्पर्श करण्याची शक्ती पुस्तकात असते. त्या दुःखाला सोबत करण्याची शक्ती पुस्तकात असते. त्या दुःखासोबत प्रवास करण्याची शक्ती पुस्तकात असते. या समान धाग्यामुळेच वाचक आणि लेखक यांचं एक सुंदर नातं पुस्तकात गुंतलेलं असतं. तुम्ही पहा, एखादं पुस्तक वाचून जेव्हा संपतं तेव्हा
आपला एक चांगला मित्र हरवलाय असा भास होतो. आणि पुस्तकाचं मोल काय तर वाचक जो आहे ना, म्हणजे जॉर्ज मार्टिनचं हे अवतरण आहे. आणि तो म्हणतो की वाचक जो आहे तो मरण्यापूर्वी 1000 जीवन जगतो. म्हणजे लेखकाचं भागध्येय असं आहे की त्यांनी एक कलाकृती निर्माण केली, त्याच्यातलं जे जीवन आहे तो वाचक जगू शकतो. ही एक 1-to-1 रिलेशनशिप आहे. परंतु वाचकाचं तसं नाही. त्याच्या समोर असंख्य पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकांमधलं हजारो जीवांचं जीवन तो स्वतः जगत असतो. आणि माणसाच्या जीवनाची गंमत अशी आहे की शेवटी तुम्हीही सगळे एका गोष्टीतच रूपांतरित होत असतात. स्टीफन किंगचं अवतरण फार सुंदर आहे. ए बुक इज अ पोर्टेबल मॅजिक. कुठूनही कुठे उचलून नेण्यासारखी जादू म्हणजे पुस्तक. आणि त्याच्या बाजूनी काही मागणी नाही, त्याच्या बाजूनी काही तक्रार नाही, त्याच्या बाजूनी आग्रह हट्ट काही नाही, त्याच्या बाजूनी स्वामित्वाची भावना नाही. इतका सुंदर मित्र म्हणजे पुस्तक. खरं तर एडमंड विल्सन हा एक लेखक आहे. त्यांनी असं म्हटलंय की नो 2 पर्सन एव्हर रीड द सेम बुक. 2 माणसं एकच पुस्तक जे आहे ते वेगवेगळ्या तऱ्हेने वाचतात. म्हणजे प्रत्येक वाचक आपलं जग शोधतो असं त्याचा अर्थ आहे. मी तर त्याही पुढे जाऊन असं म्हणतो की इवन यू आर डिफरंट व्हेन यू आर रीडिंग द सेम बुक फॉर द सेकंड टाइम. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांदा तेच पुस्तक जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही पण दुसरेच असता, तुम्ही आधीचे नसता. ही मॅजिक आहे, ही जादू आहे पुस्तकाची. आणि त्या जगाकडे ओढणारे लोक आपल्याला काय काय गोष्टी सांगतात. अल्बर्ट आइन्स्टाईन हे नाव कुणाला परिचित नाही. त्यांनी म्हटलंय द ओनली थिंग यू ऍब्सोल्युटली हॅव टू नो इज द लोकेशन ऑफ द लायब्ररी. तुम्हाला फक्त ग्रंथालयाची वाट जर दिसली जी तुम्हाला अर्जुनाच्या डोळ्यासारखी दिसत राहिली पाहिजे, तर तुमच्या इतका समाधानी आणि सुखी माणूस दुसरा कोणीच असू शकत नाही. आणि हे वाचन काय करतं तर ते मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की ते माझ्या जीवन वाटांचा विस्तार करतं, ते माझ्या मनाचा विस्तार करतं, ते माझ्या डोळ्यात काही वेळा झणझणीत अंजन घालतं आणि मी भानावर येतो. आणि काही वेळा माझं मन भरून आणि भारून टाकण्याचं काम पुस्तक करत असतं. मला वाटतं
आज जगातल्या सर्वश्रेष्ठ अवतरणांचा आधार घेत माझी स्वतःची एक वाचनवेल छोटीशी ती कशी बहरली हे मी तुम्हाला सांगू पाहतो. म्हणजे उंबेर्तो इको हा एक इटालियन तत्वज्ञ असं म्हणतो, आय लव्ह द स्मेल ऑफ बुक इंक इन द मॉर्निंग. म्हणजे शाईचा वास ही पण अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे माझ्या बालपणी देखील शाईची पावडर असायची, पेन नव्हता सुरुवातीला. शाईची पावडर असायची, ती पाण्यामध्ये कालवली की तिचं शाईत रूपांतर व्हायचं आणि त्या दौतीत मग ती भरायची आणि टाक त्याच्यात बुडवून लिहायचा. कपडे, तळहात सगळे शाईच्या धब्ब्यांनी माखलेले असायचे शाळेतून परत जात. मला वाटतं शाईनी तळहात माखल्यावर कदाचित तुम्ही कवी होता. 5व्या वर्गात मग केव्हा तरी ते पेन त्याची सुरुवात झाली. तेव्हा मग ते शाईचं पेन, त्याची नीब असं ते जग सुरू झालं. आणि हिंदीतले माझे आवडते आणि ज्येष्ठ कवी अरुण कमल तर असं म्हणतात की बा मला बालपणी पार्लेच्या बिस्किटांचा जो एक मोठा डबा असायचा, त्या डब्यावर पॅकिंग म्हणून एक बिस्किटांवर एक बटर पेपर अंथरलेला असायचा. त्याचा वास आणि पुस्तकांचा वास यांचं काही एक नातं आहे असं अरुणजींना वाटायचं. आणि मग ते म्हणाले त्याच्यात की बिस्किट आणि पुस्तक हे दोन्ही अन्नच आहेत. भूक भागवणार अन्न म्हणजे पुस्तक. माझं बालपण म्हणजे विश्वाधारशी चर्चा करताना तो असं म्हणत होता की सर कशी वाचनाची सुरुवात, कसा विकास, असंही काही सांगा. तर सगळ्या आमच्या पिढीतल्या लहान मुलांचं जसं बालपण होतं तसंच ते. म्हणजे नांदेड सारख्या ठिकाणी नगरपालिकेची होती त्यावेळेस, तर तेव्हा वाचनालय होतं. आता जे महानगरपालिकेचं कार्यालय त्याच्या मागच्याच बाजूला अतिशय सुंदर वाचनालय. मुलांसाठी एक वेगळा कक्ष होता. तिथे मुलांसाठीची सुंदर पुस्तकं ठेवलेली असायची. बालपणी मी नेहमी त्या लायब्ररीमध्ये जायचो आणि तिथं चांदोबा, सिंदबादची सफर आणि पंचतंत्रातल्या ज्या जादुई कथा आहेत त्यांनी ते बालपण भारलेलं होतं. आणि ह्या पुस्तकाच्या वासाने मला देखील मोहून टाकलं. जीवनाच्या प्रत्येक वळणावरची जी पुस्तकांची दुनिया असते ती वेगवेगळी पण असते आणि अद्भुतही असते. खरं तर मी आजच्या ह्या पुस्तक दिनाच्या निमित्तानं बालभारतीविषयी अगदी मनातून कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी आमच्या काळामध्ये अद्भुत क्रमिक पुस्तकं आम्हाला दिली. ती रंगीत होती, ती रंजक होती आणि रम्य आठवणींची ती सुंदर पुस्तकं होती. म्हणजे कथा कवितांची मनावर जी भुरळ पडली ती त्या पुस्तकांमुळे, त्यातल्या लेखक आणि कवींमुळे. 10वीच्या सुट्टीत बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्य कथांनी मला झपाटून टाकलं. 12वी नंतर चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या आणि हळूहळू कवितेच्या जगामध्ये मी ओढला गेलो. म्हणजे तो काळ सर्वाधिक वाचनाचा होता. म्हणजे रात्र रात्र भान हरपून वाचणं म्हणजे काय ते त्या काळामध्ये आम्ही अनुभवलं. जॉर्ज लुईस बोरहेस यांचं एक अवतरण मला आता आठवत आहे. ते असं म्हणाले की आय कॅनॉट स्लीप अनलेस आय एम सराउंडेड बाय बुक्स.
आमच्या मित्रांची अवस्था देखील काही वेगळी नव्हती. मला झोपच येत नाही जर आजूबाजूला पुस्तकं नसतील तर. त्या पुस्तकांच्या पसाऱ्यातच त्या काळामध्ये झोप यायची. म्हणजे नांदेडला मी, मनोज बोरगावकर, रजनीश जोशी, प्रफुल्ल, हरिहर, सुधीर असा आमचा वाचनप्रेमी मित्रांचा गोतावळा होता. आणि सगळे मिळून असं वाचत राहायचं. खरं तर किती गंमत आहे पहा. सो मेनी बुक्स अँड सो लिटिल टाइम. असंख्य पुस्तकांचं जग आणि एवढासा जीवनकाळ. काय वाचणार, किती वाचणार, कसं वाचणार. तुम्हाला एकीकडे जीवन जगत राहायचं असतं, त्याचा वेग वाढत असतो आणि त्यातही तुम्ही तडफडत असता की मला वाचायचंय. आय वॉन्ट टू रीड, आय विश टू रीड. म्हणजे बोर्हेस तर असं म्हणतात की, म्हणजे मी अशी कल्पना करतो, म्हणजे मी अशी नेहमी कल्पना केली की स्वर्ग म्हणजे एक प्रकारचं ग्रंथालयच असेल. म्हणजे काय प्रेम आहे पहा त्या ग्रंथांविषयीचं. मला पुस्तकांचा जो खरा लळा लागला तो म्हणजे मी BA प्रथम वर्षामध्ये गेलो ना तेव्हापासून. BA फर्स्ट इयरला मी ऍडमिशन घेतलं NSB कॉलेजमध्ये, नेताजी सुभाषचंद्र बोस. मग त्यावेळेस एकीकडे इंग्रजी साहित्याचा अभ्यास सुरू आणि मराठी साहित्याचं वाचन सुरू. मग ती मराठीतली पुस्तकं पण मिळवायची आणि इंग्रजी पुस्तकं पण मिळवायची. पण इंग्रजीचं वाचन अर्थात कमी होतं त्यावेळेस. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल त्यावेळेस होते पळनाटे सर. आणि मी सतत वाचणारा विद्यार्थी म्हणून त्यांचं माझ्यावर फार विशेष प्रेम होतं. एरवी विद्यार्थी त्यांच्या काउंटरवर गेल्यानंतर नेहमी ताणामध्ये असायचे की पळनाटे सर आपल्याला आता काय चिडतील, काय पुस्तकाबद्दल बोलतील, कोणतं पान फाटलंय का, ते रागवतील का. ते नेहमी विद्यार्थ्यांशी एक प्रकारे शिस्तीनं आणि अतिशय काय म्हणतात त्याला कडक स्वभावाने असे वागायचे. आमच्या बॅच मधला मी एकमेव असा विद्यार्थी होतो की ज्यांनी त्या 3 वर्षात मला एकदाही रागवलं नाही. उलट म्हणजे माझं BAच्या वर्गाचं एक वाचनालयाचं कार्ड होतं, त्याच्यात आठवड्यात 2दा पुस्तकं बदलून मिळायची. पण ह्या माणसाने माझ्या नावावर एक सिक्रेट कार्ड बनवलं. म्हणजे माझं रेग्युलर कार्ड वेगळं आणि एक सिक्रेट कार्ड वेगळं. त्याच्यावर ते मला हवी असणारी जी पुस्तकं आहेत ती घेऊ देत असत. कारण ही जी पुस्तकं रेग्युलर कार्डवरची ती अभ्यासक्रमातली पुस्तकं घ्यावीत अशी अपेक्षा असायची आणि माझं त्याच्यावर काही भागायचं नाही. त्याच्यामुळे मग त्या सिक्रेट कार्ड मधून त्यांनी मला कितीतरी पुस्तकं दिली. 3 वर्ष आमचा हा कार्यक्रम सुरू होता. आणि मग ते जे ग्रंथालयाचं जे अंधुक अशा रांगा असायच्या त्याच्यामध्ये मुक्त भटकण्याची केवळ विद्यार्थी म्हणून मला एकट्याला परवानगी होती. आतमध्ये कुणालाही जाऊ दिलं जायचं नाही. पुस्तकाची मागणी करायची, त्यांनी ते पुस्तक आणून द्यायचं काउंटरवर. असाच त्याचा शिरस्ता होता. म्हणजे ही तीच वेळ होती की जिथं जीवन समृद्ध करणारी पुस्तकांची एक अद्भुत वाट मला खुणावत होती. मनावर ग्रेस यांचं गारूड पडायला काही वेळ लागला नाही. ते एक वय असतं. चर्चबेल मधील चिमण्या 10व्या वर्गातच कांद्यावर येऊन बसल्या. आता चर्चबेल मग हाती पडलं.
म्हणजे अजून त्या पुस्तकाची आठवण माझ्या मनातून जात नाही. आमच्या पंजोबांनी एक मोठा वाडा बांधलेला, त्याचं नाव पुंडलिकवाडी, आणि घरामागेच 2 मिनिटाच्या अंतरावर आमच्या वाट्याला आलेलं ते महाविद्यालय. आम्ही भाग्यवान की अशा प्रकारच्या वातावरणात आम्हाला शिकता आलं. मला महाविद्यालयातून आल्यानंतर जेवताना देखील पुस्तक वाचत बसायचं अशी एक सवय त्या काळामध्ये होती. म्हणजे मग त्या काळात ग्रेसांची सगळी पुस्तकं, मितवा, संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, असं एक एक करत मी मिळवत गेलो आणि ते वाचत पण गेलो. म्हणजे ग्रेस यांनी मला खऱ्या अर्थाने भाषेचा लळा लावला. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची जी रसाळ शब्दकळा आहे आणि तुकाराम महाराजांचा जो आकांत आहे, यांच्याकडे मी झेपावला गेलो ते ग्रेस यांनी त्यांच्याबद्दलच्या अपार मायेने लिहिलेलं आहे. ते मी पुन्हा पुन्हा वाचत राहिलो, म्हणून मला पुढे त्यांच्याकडे जाता आलं. मग ह्या वाचणाऱ्या मित्रांचं जे कोंडाळं जमलं, तर त्यांच्यामध्ये मग आमच्या ह्या चर्चा पण रात्र व्हायच्या. म्हणजे तो त्या 2-3 वर्षातला क्रमच आमचा बनून गेलेला. महानोरांच्या रानातल्या कविता, रजनीश जोशी आमचा जो मित्र आहे पत्रकार, तर तो रानातल्या कविता फार सुंदर म्हणायचा. म्हणजे त्यांच्या कवितांनी नाद आणि तालाचं उत्कट आणि अकृत्रिम म्हणजे जीवन सौंदर्याचं जे अद्भुत दर्शन आहे ते मला घडवलं. निसर्ग आणि लोभस आणि विनाशकारी रूप आणि त्याचे विविध रंग, त्याच्या काव्यछटा, त्याच्या रंगछटा यांनी झपाटून गेल्याचा अनुभव आम्ही महानोरांच्या प्रासादिक शब्दकळेमधून त्यावेळी घेतला. केशव मेश्राम यांचं उत्खनन हा संग्रह होता. जीवनातल्या दाहकतेची प्रखर जाणीव त्या संग्रहाने मला करून दिली. म्हणजे एकूणच दलित कवितेनं साहित्य आणि समाजाकडे पाहण्याचा आमचा जो भाबडा समज होता त्या काळामध्ये, तो फटकन नाहीसा करून टाकला. आणि जगण्या इतकीच साहित्य ही देखील गुंतागुंतीची रचना असल्याचं भान आम्हाला तेव्हा. म्हणजे माणसांची पडझड काय, स्वप्नांच्या जगात उद्ध्वस्त करणारा विस्फोट झाल्यावर हताश झालेल्या असंख्य माणसांच्या आतल्या जगात होणाऱ्या आंदोलनांचा प्रत्येकारी अनुभव देणारी जी.ए. कुलकर्णी यांची कथा आमच्या हाती आली आणि आमच्या भावविश्वाला हादरवणारा एक थोर कलावंत आम्हाला जगातली छोटी छोटी पेटच दाखवत निघाला असं वाटतं. जी.ए. कुलकर्णी यांची खोलवर खेचत नेणारी निवेदन शैली मला हरखून टाकणारी होती. त्यानंतर तो रक्तचंदन कथा संग्रह आणि निळा सावळा, पारवा, डोह काळीमा, पिंगळा वेळ, रमल खुना, सांज शकुन, काजळ माया, सगळ्याच्या सगळे कथा संग्रह अधाशासारखे त्या काळात आम्ही वाचून काढले. सगळ्या मित्रांनी कुठून कुठून मिळवून एकमेकांना दिले. एकेका कथेवर आम्ही रात्र बोलल्याचं मला आठवतं. म्हणजे जीएच्या कथांनी आमच्या मनामध्ये अभावग्रस्त माणसांच्या भावविश्वाची अशी करुणामय स्थिती कायमची कोरली आणि त्यांच्या कथा वाचून आयुष्य तुम्हाला चकवा द्यायला टपून बसलं याचं तीव्र भान आम्हाला. आणि हे सगळं झाल्यानंतर मला कवितेचा जादुई स्पर्श झाला. आणि कविता इतकं इतर वाङ्मय प्रकारात आपण समरसून जात नाही हे मला नंतर लक्षात यायला लागलं. त्यावेळी किती कविता संग्रह मी उत्कटतेने वाचले ह्याची मोजदादच करता येणार. म्हणजे कवितेकडे फार ओढा वाढला. मग पुन्हा एक स्थलांतराची वेळ आली की आम्ही BA करून औरंगाबादला MA करण्यासाठी आलो. मग किंबवणे सरांकडून शिकायला मिळेल म्हणून ते ऍडमिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MA साठी प्रवेश घेतला. आणि एका महिन्यात पुन्हा मित्रांचं एक नवं कोंडाळं जमलं. त्यावेळी किंबवणे सरांनी माझी डॉक्टर चंद्रकांत पाटील सरांशी
हा कविता करतो अशी एक ओळख करून दिली. आणि तिथून माझं पुस्तकांशी असलेलं जे नातं आहे ते अधिकाधिक गहिरं होत गेलं. म्हणजे त्याच वर्षी पाटील सरांनी मला प्रिय कवी भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत घ्यायला सांगितली आणि त्यांची सगळी पुस्तकं मला दिली. कोसला तर जवळपास आमची त्या काळात पाठच झालेली होती. बिढार, जरीला, झूल आणि मेलडी असे सगळे संग्रह त्या मुलाखतीच्या निमित्ताने मी पुन्हा वाचले. म्हणजे देखणी ह्या कविता संग्रहाने तर आम्ही झपाटूनच गेलो. म्हणजे कवितेच्या ओळीच्या ओळी पाठ होत्या. दुःखाचा अंकुश असो, सदा मनावर हालाहाल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो, चांगली माणसं मोजायला हाताला 1000 बोटं असो, लक्षात राहत नाहीत बिचारी, त्यांना दीर्घायुष्य लाभो. अशा ओळींनी आम्ही तेव्हा झपाटून गेलो. खरं तर कृतज्ञतेने मला इथं हे सांगितलंच पाहिजे की डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनीच मला पुस्तकांची जागतिक सफर घडवली. म्हणजे कवितेच्या जगात मला जगभर कसं लिहिलं जात आहे हे कळावं म्हणून त्यांनी मला जगातली सर्वोत्तम पुस्तकं दिली. म्हणजे त्यांनी जे समकालीन हिंदी कविता हे जे अनुवादित केलेलं पुस्तक त्या काळात आम्ही आधीच वाचलेलं. म्हणजे त्यांनी ते वाचून म्हणजे कवितेच्या विशाल प्रदेशाची ओळख मला त्यांच्यामुळे झाली. सरांकडे आलेलं कुठलंही नवं पुस्तक त्यांनी आधी मला वाचायला दिलं. म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या एकूण कवितेचे सगळे खंड म्हणजे आता इतकं त्या काळामध्ये त्यांनी मला सगळं भरभरून दिलं की आजही मी म्हणजे त्याविषयीची कृतज्ञता पुन्हा पुन्हा माझ्या मनामध्ये. विद्यापीठामध्ये आमचे सगळे मित्र म्हणजे दिलीप लाठी, मंगेश बनसोड, संजय वरकड, भास्कर बलकंडे, मनोज बोरगावकर आणि सिद्धार्थ भगत. तिथे पण तसंच एक वाङ्मयाचं वातावरण खूप छान झालं. आणि दिलीप लाठी यांनी मला खऱ्या अर्थाने दलित साहित्याची ओळख करून दिली. म्हणजे त्यावेळेस माझा दलित साहित्याशी तेवढा परिचय नव्हता आणि त्याचं श्रेय मात्र त्याला जातं. आम्ही सगळे त्यावेळी नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, मनोहर ओक, अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, चंद्रकांत पाटील आणि सतीश काळसेकर यांच्या कवितांचं सामूहिक वाचन करायचं आणि हे रात्र चालायचं. म्हणजे कविता अशी एकाच वेळेला तुम्हाला गर्दीला पण कवेत घेत आणि एकट्याने पण धीराने उभं राहण्याचं बळ देते. असा भावोत्कट प्रवास म्हणजे माझ्या कवितेला देखील हळूहळू पुढे नेत राहिला. किंबहुना सरांनी देखील माझ्यावर फार प्रेम केलं. मला खूप चांगल्या पुस्तकांची ओळख त्यांनी करून दिली आणि ते म्हणायचे की सगळे थोर कवी आपल्या कवितेमध्ये खूप रिकामा अवकाश ठेवतात आणि आपल्या कल्पनाशक्तीनं वाचकानं हा अवकाश भरायचा असतो. कविता वाचणं ही एक सर्जनशील कृती ठरते ती यामुळेच. खरं तर कवितेला बौद्धिकता फारशी पेलवत नाही. चांगल्या कवितेचा भावना आहे, चांगल्या कवितेचा पाया जो आहे तो भावना आहे असं सांगणारे बशर नवाज. प्रत्येक वाचक एक दुसरा कवी असतो असं सांगणारा ऑक्टोवियो पाज. प्रत्येक कलाकृती एक पासपोर्ट असते, ती तुम्हाला एका दुसऱ्या जगामध्ये प्रवेश करण्याची अनुमती देते असं सांगणारे विजय कुमार. अशा असंख्य भल्या लेखक आणि कवींनी माझी कवितेची समज वाढवली. त्या सर्वांनी मला माझ्या कवितेकडे जाणारी पाऊलवाट शोधण्यासाठी खुणेचं निशाण झालं. म्हणजे आपल्या काव्यप्रवासाला समृद्ध करणारं एकच एक सूत्र असू शकत नाही असं सांगून मला चंद्रकांत पाटील सरांनी माझ्या वाङ्मयीन आकलनाच्या कक्षा विस्तारित करण्याचे असंख्य पर्याय माझ्यासमोर ठेवले.
जागतिक स्तरावर विविध भाषांमधली श्रेष्ठ कवींची कविता त्यांनी मला वाचायला दिली. जाणीवेच्या कक्षा रुंदावण्यासाठी याचा मला फार लाभ झाला. खर तर म्हणजे मी कविता वाचतो तेव्हा माझ्या जगासारखंच एक प्रतिजग मी शोधू पाहतो. स्वतःचा शोध लागण्याचं रहस्य कवितेच्या जगात दडलेलं आहे अशा विश्वासानं मी कवितेचा वेध घेतो. या जगात सुकून गेलेली नदी त्या पलीकडच्या जगामध्ये खळखळून वाहायला लागावी म्हणून मी कवितेच्या जादूचा पाठलाग करतो. माझ्या जळत्या स्वप्नांवर धुडुप्प करून घोंगडी झाकणारी एक व्यक्ती सतत साथ घालते आणि कवितेच्या जगात जाऊन मी डोळ्यातलं पाणी पुसतो. जन्माचं दुःख धरते दुःखाची धामीन, मग जन्माला येतं कवितेचं करुण संगीत. अशा ओळी लिहिताना दुःखाचा पुनर्जन्माकडे करुणेनं पाहण्याचा एक आदिम वेडसरपणा जपण्यासाठी कवितेच्या तापलेल्या भूमीवर मी अनवाणी चालत राहतो. पाचवीला पुजल्यासारखे निराशेचे दिवस पुन्हा पुन्हा झडप घालतात, अस्वस्थ करतात. मी शपथेवर सांगतो, मी जगण्याच्या आगीतून जीव वाचवून पळतो आणि कवितेच्या विहिरीत एक मासा होऊन भिरभिरतो. मित्रहो, एवढं सगळं वाचून मी फार विनम्र झालोय, समजूतदार झालोय. मला पुस्तकांनी पुन्हा पुन्हा मानवतेच्या वाटेवर आणून सोडलंय. मला निर्मळ बनवलंय, पारदर्शी बनवलंय. या पुस्तकांनी माझ्या जीवनात करुणेचा झरा वाहता ठेवला. बशर नवाज साहेब म्हणायचे, चांगलं पुस्तक रुबाब दाखवत नाही. तसंच पुस्तक वाचनानं तुमच्यात अहंकार नको निर्माण करायला. मी या साऱ्या मोठ्या लेखकांच्या सहवासात आणि सगळ्या सुंदर पुस्तकांच्या सहवासात सतत समृद्ध होते. म्हणजे शेक्सपियरने मला जीवनातल्या गुंतागुंतीचं दर्शन घडवलं. टी.एस. एलियटनं मला प्रतिमा विश्वाचं विशाल दर्शन घडवलं, त्याची महत्ता सांगितली. रायनर मरिया रिल्केनं मला कवितेच्या विशुद्धतेचं गमक शिकवलं. भगवान ओशो रजनीश यांनी मला भाषेतली रसाळता किती अद्भुत असते हे शिकवलं. आणि त्यांनीच मला निवेदन किती ओढ लावणारा असू शकतं हे शिकवलं. मनोहर ओक, अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ यांनी भाषेचा सळसळता वृक्ष मला दाखवला. उदय प्रकाश आणि रघुनंदन त्रिवेदी, काशीनाथ सिंह आणि दूधनाथ सिंह यांनी हिंदी कथेचा प्रदीर्घ अवकाश दाखवला. कुंवर नारायण, चंद्रकांत देवताले, विष्णू खरे यांनी मानवतावादी कवितेचा प्रदेश दाखवला. कवी पाश यांनी जीवनाची दाहकता आणि स्वप्नांना सांभाळण्यासाठीचा कठीण संघर्ष दाखवला. संत नामदेवांनी ज्ञानेश्वर समाधी वर्णनातून मानवी नात्यामधील प्रेमाचा सागर दाखवला. आणि लुई फिशर यांनी गांधी चरित्रातून मला सत्ता, संपत्ती आणि अहंकारातून सुटण्याचा मार्ग दाखवला. गांधीच्या पुस्तकांनी मला जीवनाच्या साधेपणाची थोरवी उमगली. स्वतःवरच्या विश्वासाचं मोल मला शिकवलं. प्रतिरोध आणि चिकाटी शिकवली. चारित्र्याची शक्ती सांगितली. प्रेम आणि द्वेषाचं नातं उलगडून दाखवलं. सत्याचं दर्शन घडवलं. वर्तमानात जगायला शिकवलं आणि अहिंसा शिकवली. मित्र, या ग्रंथांचं ऋण कुठे फेडू? पुस्तकांनी माझ्यावर निस्वार्थ प्रेम केले. काही वेळा तर मी पुस्तकांना घराबाहेर काढलं तरीही त्यांनी मला शाप दिला नाही. माझ्यावर मायेची सावली धरली. मला कधी एकटं पडू दिलं नाही. तुमच्यामुळे हे सगळं आज आठवलं. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.